जय हिंद पोरांनो. तर आज आपण अंकगणिताला सुरुवात करू बघा. आणि त्या अंकगणितामध्ये कूट प्रश्न हे आपण घेणार आहोत. कूट प्रश्नाची PDF तुम्हाला मी 25 प्रश्न हे तुम्हाला PDF पाठवलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामवर मी तुम्हाला पाठवलेली आहे. ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाहीत किंवा टेलिग्रामला जॉईन नाहीत ते जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला अगोदरच अशा PDF येत राहतील. आता हे जे काही 25 प्रश्नाची PDF आहे ही पहिल्या लेक्चरची PDF आहे, म्हणजे कूट प्रश्नावर अजूनसुद्धा 1-2 लेक्चर होऊ शकतं. आता हे पहिलं लेक्चर जे आहे ना याच्यामध्ये 25 प्रश्न आहेत. तर त्यामधला पहिला प्रश्न काय बोलतो बघा. अगोदर सूचना दिलेली आहे. पहिला प्रश्न जो आहे तो PDF मध्ये तुम्हाला दिलेला, तर त्यामध्ये सूचना दिलेली आहे आणि त्याच्यावर 1, 2, 3, 4 प्रश्न आहेत. बघा सूचना काय. सूचना अशी आहे की सोबतच्या चौरसातील क्रमशः 1 ते 9 अंक विशिष्ट पद्धतीने वापरल्यास, अंक 1 ते 9 जे आहेत ते विशिष्ट पद्धतीने वापरायचे, म्हणजे एक विशिष्ट पद्धत वापरायची. आणि त्या रकान्यातील मग उभी, आडवी आणि तिरकस बेरीज समान यायला पाहिजेत. 8 कळाली का. कंडिशन काय कळाल्या हे समजणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. हे सूचना काय जी आहे ते सूचनेनुसार तुम्हाला इथं चौरस बाजूला दिलेलं आहे आणि या चौरसामध्ये त्यांना असं बोललं की 1 ते 9 अंक वापरायचे. 1 ते 9च अंक वापरायचे. 3/3 म्हणजे 3 त्रिक 9 असा 3/3चा हा जादूचा चौरस आहे. मग 1 ते 9 अंक वापरून ती एक विशिष्ट पद्धत असणार, त्या पद्धतीने वापरायचे. आणि उभी बेरीज अशी उभी बेरीज आणि आडवी बेरीज आणि अशी तिरकस बेरीज काय यायला पाहिजेत, समानच यायला पाहिजे. म्हणजे अशी बेरीज जर 15 असेल ही उभी, तर आडवी पण बेरीज 15च यायला पाहिजेत. मग ही तिरकस पण ही 15च बेरीज यायला पाहिजेत. असे अंक वापरल्याच्या नंतर मग तुम्हाला हा प्रश्न पहिला आहे. कोपऱ्यावरच्या रकान्यात कोणते अंक येतील, तर हा कोपरा आणि हा कोपरा असा हा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय म्हणतो ते कळालं. आता आपण याची उकल करू. सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाही. की हा 3/3चा 1, 2, 3 आणि इकडे 1, 2, 3 म्हणजे असे 3/3चा जादूचा चौरस असेल, तर मग त्यावेळेस काय करायचं, कोपऱ्यावरचे अंक कसे शोधायचे. त्यानंतर हे मधले असतात, हे मधले बाजूवरचे मधला, ह्या बाजूवरचा हा मधला, या बाजूवरचा हा मधला आणि या बाजूवरचा मधला आणि सर्वात मधला, हे अंक कसे शोधायचे हे बघायचं आपल्याला. बघा लक्ष द्या. तर कोपऱ्यावरचे अंक शोधताना तुम्हाला काय करायचं आहे की 2चा पहिला घात, 2चा दुसरा घात, 2चा तिसरा घात आणि 2चा चौथा घात. लक्षात आलं का. तर इथं बघा या सिक्वेन्सनं मग मांडायची. या सिक्वेन्सनं असं जायचं. हे 1, 2, 3, 4 म्हणजेच इथं येणार 2चा पहिला घात, इथं येणार 2चा दुसरा घात, इथं 2चा तिसरा आणि इथं 2चा चौथा. कसं बघा, 2चा पहिला घात म्हणजे काय असतो, तर 2चा पहिला घात म्हणजेच 2च, म्हणजेच इथं हे 2च येणार. या ठिकाणी हे 2 राहणार इथं अशा 2चा पहिला घात. मग नंतर हा भरायचा 2चा दुसरा घात म्हणजे 4. 2चा वर्ग इथं काय येणार, मग 4 येणार. लक्षात आलं. आता याच सिक्वेन्सनं भरायचा. आता इथं येणार, इथं नाही घ्यायचं, इथं घ्यायचं. आता पुढचा सिक्वेन्स इथं राहणार. तर 2चा तिसरा घात येतो 8 म्हणून इथं 8 येणार. आता महत्त्वाची बात ही आहे बघा, लक्षात ठेवा. 2चा चौथा घात येतो म्हणजेच 16. काय येतो, 2चा चौथा घात 16 आहे. मग इथं 16 लिहिणार का, इथं 16 नाही लिहिणार. तर इथं हा इकडचा जो अंक आहे तो कट करायचा, फक्त एकच ठिकाणचा अंक घ्यायचा म्हणजे 6. आता इथं 6 कसे आले 16च्या ऐवजी, कळालं का. 16 न घेता काय घेतलं मी, 6 घेतले. हे झालं तुम्हाला पहिल्या प्रश्नाची उकल. म्हणजेच तुम्हाला कोपऱ्यावरच्या रकान्यात कोणते अंक येतील, तर 2, 4, 8 आणि 6 म्हणजे 2 त्यानंतर 4 त्यानंतर 8 त्यानंतर हे 6. हा जो ऑप्शन असेल ते तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. तर उत्तर कोणतं आहे करेक्ट, ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला, हे बघायचं आहे आणि टिक करायचं. 2, 4, 8, 6. कळालं का. काही अडचण, काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 2.
तर बघा हा प्रश्न क्रमांक 2 काय बोलतो हा, मधोमध असलेल्या रकान्यात कोणता अंक येणार. आता मधोमध असलेला रकाना म्हणजे हा रकाना, मधोमध असलेला रकाना म्हणजे हा रकाना, याच्यामध्ये कोणता अंक येईल. तर 1 ते 9 आहेत, त्या दरम्यानचा इथं अंक कोणता येणार. तर सिंपल बात आहे, 3/3 म्हणजेच 1 2 3 आणि 1 2 3 असा 3/3चा जादूचा चौरस असेल आणि हे 1 ते 9 अंक असं दिलं तुम्हाला, तर त्यामध्ये मधला अंक कोणता येणार बघा. तर मधला अंक येणार तुम्हाला 5. काय येणार 5. तोच हा इथं मध्यभागी असतो. कळालं का काय बोलतो ते, की 1 ते 9 म्हणजेच 1 2 3 4, त्यानंतर 5 6 7 आणि 8, तर मध्ये असतो 5. कळालं का, अगोदरचे 4 नंतरचे 4 मध्यभागी 5 येतो, तो लिहायचा. आता एक लक्षात ठेवा, आता जर समजा अंक बदलले, यांनी इथं 1 ते 9 आहे ना, तर 1 ते 9च्या जागी इथं त्यानं बोललं समजा हे 2 ते 11 येणार. मग पुढं तर मग कुठला मध्ये येणार, तर अगोदरचे 2 3 4 5 सोडायचे म्हणजे 6 येणार. प्रश्नाचं रूप बदललं, यामध्ये जितके ॲड केले, या 1 मध्ये किती ॲड केले, या 1 मध्ये 2 1 मध्ये 1 ॲड केला ना, तर मग इथं पण 5 मध्ये 1 ॲड करा, 6 येणार. कळालं का, हे त्याच्यात चेंज करायचा. तुम्हाला सांगतो मी सगळं, शेवटी काही प्रॉब्लेम नाही, थोडं जरा असं लक्ष द्या. चला ठीक आहे, हा प्रश्न उकल झाला तुम्हाला. 1 ते 9 आहे इथं, 1 ते 9 म्हणजे उत्तर तुमचं हे राहील 5. या 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 5 असणार. आता प्रश्न नेक्स्ट तिसरा. प्रश्न तिसरा काय बोलतो बघा. तर पहा प्रश्न तिसरा काय म्हणतो, बाजूवरील उभ्या व आडव्या रकान्यात, म्हणजेच हा हे झाला उभा आणि हे उभा. कळालं का, तर बाजूवरील, बाजू बरं का, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू, तर हे उभा आणि ही बाजू आडवी बाजू याच्यावर रकान्यात मधोमध, म्हणजे या उभ्या या बाजूवरच्या उभ्या रकान्यात मधोमध म्हणजे इथं, आणि या बाजूवरच्या उभ्या रकान्यात मधोमध म्हणजे इथं. अजून आडव्या पण बोललं त्यानं, उभ्या तसंच आडव्या पण बोललं. तर आडवी बाजूवरची ही बाजू अशी, तर आडव्या बाजूवरील इथं मधोमध आणि हे आडव्या बाजूवरील इथं मधोमध, म्हणजेच 1 2 3 4 ठिकाणचे अंक आपल्याला शोधायचे, ते कोणते येतील. तर सिंपल बात आहे, कसं शोधायचं तुम्हाला सांगतो मी. इथं तर पहा काय करायचंय, सिंपल आहे, काय अवघड नाही, काय नाही. इथं 3चा 0वा घात घ्यायचा काढून, त्यानंतर 3चा पहिला घात घ्यायचा काढून, त्यानंतर 3चा दुसरा घात घ्यायचा काढून, आणि त्यानंतर 3चा तिसरा घात घ्यायचा काढून. मग 3चा 0वा घात म्हणजे काय येणार 1. कुठल्याही संख्येचा 0 घात काढला म्हणजे उत्तर 1 असतं, म्हणून मग 3चा 0 घात म्हणजे 1, तो 1 आला. तर या सिक्वेन्सनं भरायचं, इथं पहिल्यांदा भरायचं, म्हणजेच इथं 1 उत्तर राहील. काय उत्तर राहील इथं 1. मग नंतर हा भरायचा, ठीक आहे. मग 3चा पहिला घात म्हणजे काय राहणार 3च. कोण्याही संख्येचा 1 घात काढला म्हणजे उत्तर तीच संख्या असते, म्हणून उत्तर 3. तर या सिक्वेन्सनं भरायचं. मग आता इथं येणार 3. त्यानंतर 3चा दुसरा घात म्हणजेच काय येणार 3 त्रिक 9. तर या सिक्वेन्सने गेल्यानंतर इथं येणार असा 3चा दुसरा घात 9. आणि मग आता राहणार 3चा तिसरा घात किती, तर तो आहे 27. मग आता येणार आपला सिक्वेन्स भरायला इथं, पण इथं 27 नाही लिहायचे, तर हे 2 येणारच नाही इथं. मग हे इकडला एकक स्थानचा अंक घ्यायचा 7. लक्षात आलं का, इथं येणार तुम्हाला 1, इथं येणार 3, इथं येणार 9, इथं येणार 7. या सिक्वेन्सनं भरत जायचं 3चा 0वा घात, 3चा पहिला घात, 3चा दुसरा घात आणि 3चा तिसऱ्या घाताचा एकक ठिकाणचा 27चे 7. आता पूर्ण 3/3चा पूर्ण चौरस भरण्यात आलेला आहे. आता काय अडचण नाही. आता इथं तुम्हाला बघा हे झाले 3 प्रश्न. आता चौथा प्रश्न काय बोलतो बघा. चौथा प्रश्न काय आहे लक्षात घ्या. 4 काय बोलतो की रकान्यांची उभी म्हणजे ही उभी अशी, त्यानंतर आडवी म्हणजे ही अशी आडवी,
आणि तिरकस म्हणजेच तिरकस ही आणि ही अशी बेरीज काय ते समान, तर ती कोणती बेरीज, ती कोणतीही सांगायचं आहे. तर पहा 2 आणि 9 11 आणि 4 15 आली बेरीज, 7 आणि 5 12 आणि 3 15 आली बेरीज, 6 आणि 1 7 आणि 8 15 आली बेरीज. आता आडवी बेरीज आली, आता उभी 2 आणि 7 9 आणि 6 किती येतात 15 आली बेरीज, 9 आणि 5 14 आणि 1 15 आली बेरीज. त्यानंतर 4 आणि 3 7 आणि 8 ही पण 15 आली बेरीज. आता तिरकस बघा 6 आणि 5 11 आणि 4 15 आली. आता अशी बघा तिरकस 2 आणि 5 7 आणि 8 15 आली बेरीज. म्हणजेच ती बेरीज 15 आहे. उत्तर काय राहील मग या प्रश्नाचं, तर ती बेरीज 15 आहे. काय उत्तर आलं 15 बेरीज, हे उत्तर तुमचं पाहिजे. असे 4 प्रश्न झाले. आता नेक्स्ट बघू प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 तर आपण बघणारच आहोत. पण जर समजा परीक्षेमध्ये 1 ते 9 अंक न देता परीक्षेमध्ये त्यांनी इथं क्रमशः 1 ते 9 अंक असं न बोलता हे अंक जर चेंज करून दिलं, तुम्हाला 1 ते 9 ऐवजी दुसरे अंक दिले, तर मग हा 3/3चा जो जादूचा चौरस होता आताचा, हा 3/3चा जादूचा चौरस मग तुम्ही तो कसा सोडवणार आणि कसे प्रश्नाचे उत्तर काढणार. तर बघा लक्ष द्या, सिंपल आहे. जर समजा 1 ते 9 असेल तर आपण काय केलं तर 2चा पहिला घात हा कोपऱ्यावरचे, 2चा दुसरा घात 4, 2चा तिसरा घात 8, 2चा चौथा घात 16, 16चे 6 घेतले एकक ठिकाणचे, असे कोपऱ्यावरचे अंक भरले. मध्यभागी तर 5 असतोच. आता या क्रमानं आपण हे या क्रमानं भरले बरं का कॉर्नरचे, पण हे जे काही मधले आहेत ते या क्रमानं भरायचे. तर मग 3चा 0वा घात घेतला म्हणजे 1, 3चा पहिला घात म्हणजे 3, 3चा दुसरा घात म्हणजे 9 आणि 3चा तिसरा घात 27चे 7. हा आपण कंप्लीट केला होता आणि सर्व प्रश्न सोडवले. पण जर समजा त्यानं 1 ते 9 अंक असं न बोलता त्यानं जर बोललं 2 ते म्हणजेच 10, काय येणार 2 ते 10 अंक असं जर बोललं त्यानं, तर मग काय करणार. तर सिंपल बात आहे. या 1 मध्ये किती मिळवला 1 प्लस केला प्लस 1 आणि 9 मध्ये किती प्लस केला 1 प्लस केला, कळलं. तर मग इथं सुद्धा आपण चेंज करायचं. कोपऱ्यावरचे विचारलं की याच्यातही 1 प्लस करून इथं राहणार 3, इथं राहणार 4 आणि 1 5, इथं राहणार 8 आणि 1 9 आणि 6 आणि 1 7. हे कोपऱ्यावरचे 3 5 9 7. इकडे 1 न वाढवलं तर आपण कोपऱ्यावरच्या याच्यामध्ये 1 न वाढवायचं. मग मध्यभागी सुद्धा 1 वाढवायचा म्हणजे इथं 6 राहणार. आता हे जे अंक आहेत म्हणजे प्रत्येकाचं उत्तर काढताना मधोमध आहेत हे, याच्यामध्ये 1 मिळवायचा, याच्यामध्ये 1 मिळवायचा, याच्यामध्ये 1 मिळवायचा, याच्यामध्ये 1 मिळवायचा. म्हणजे इथं 3 नसताना 4 राहणार, 9 नसताना 10 राहणार, 1 नसताना 2 राहणार, 7 नसताना 8 राहणार. कधी जर इकडे 1 न वाढ केली तर, कळालं का. जर समजा त्यानं 1 ते 9 न देता त्यानं समजा असं दिलं की 1 आणि याचा 3 मिळवू आपण, 1 आणि 3 4 आणि 9 आणि 3 12, मग 4 ते 12 अंक आहेत. तर मग काय करणार, मग तुम्ही इथं काय किती मिळवले 1 आणि 3 4, 9 आणि 3 12. तर कोपऱ्यावरचे शोधताना प्रत्येकामध्ये 3 3 प्लस करा, मधला शोधताना 5 आणि 3 8 राहणार. हे जर शोधताना आडव्या आणि उभ्या बाजूवरचे मधले, तर इथं 3 प्लस करा, 1 आणि 3 4 राहणार, 3 आणि 3 6 राहणार, 9 आणि 3 12. जसं इकडं वाढवलं तसं इकडं करायचं. लक्षात आलं का. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ आपण. तर बघा प्रश्न क्रमांक 5 नंबरचा प्रश्न काय बोलतो की इथं अगोदर सूचना दिली, सूचना अगोदर समजून घ्या, नंतरच तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. की सोबतच्या आकृतीतील रकान्यात 4 ते 19 पर्यंतचे, म्हणजे आकृती तुम्हाला अशी दिलेली आहे. जर समजा कदाचित आकृती नाही दिली तरी समजून यायला पाहिजे की हा 3/3चा नसताना 4/4चा जादूचा चौरस आहे का. हे बघा ना, 4 पासून 19 पर्यंत अंक आहेत, म्हणजे अगोदरचे किती नाही तर 3 नाही आहेत, 1 2 3 नाही आहेत, म्हणजेच 19 मधून 3 गेले 16 अंक आहेत. किती अंक आहेत 16, म्हणजेच 4 चूक 16, म्हणून 4/4चा चौरस आहे. 4 × 4 बराबर 16 अंक होतात, म्हणून 4/4चा तो चौरस आहे. एवढं लक्षात आलं का. चला ठीक आहे. मग 4/4चा इथं तुम्हाला आकृती दिलेलीच आहे बाजूला, काही टेन्शन नाही.
तर 4x4चा जादूचा चौरस कसा सोडवायचा, एक एक प्रश्न आपण उकल करू, काहीच प्रॉब्लेम नाही, खूप इझी आहे, खूप इझी आहे, काही प्रॉब्लेम नाही. काय बोंब लागले. तर बघा प्रश्न सोडताना काय करायचं आहे, हा आपण असं समजू की 4 ते 19 आहे ना, तर आपण 1 ते 16 किती 1 ते 16, कारण 4x4चा म्हणलं की 16 अंक असतात, तर आपण 1 ते 16 आहे असं समजू. काही प्रॉब्लेम आहे का, 1 ते 16 अंक आहेत असं समजू. तर मग भरायचं कसं बघा, 1 2 सोडायचे, म्हणजेच इथं 2 3 आणि मग 4 क्रमांक येणार, कळालं का. त्याच्यानंतर काय करायचं, 1 सोडायचा, इथं 5 सोडायचा, मग इथं येणार 6, लगेच घ्यायचा 7, इथं लगेच 6 7 घ्यायचा. मग इथं आता काय करायचं आहे की इकडं 1 सोडला होता, इथं 2 सोडायचे, 1 आणि 2, म्हणजे इथं 8 आणि 9 सोडायचा, इथं येणार 10, इथं येणार 11. आता पुन्हा इथं 1 सोडायचा, इथं 1 सोडायचा, मग इथं येणार 11च्या नंतर 12, इथं येणार 13, आता 2 सोडायचे, 13च्या नंतर मग येणार 14 15 आणि इथं येणार 16. लक्षात आलं का. हां, हे झाले पहा, हे एवढे अंक भरले गेले. कसे भरले गेले कळालं का, की इथं पहिल्यांदा 2 सोडले, मग नंतर 1 सोडून क्रमानं 2 घेतले, मग पुन्हा हे 2 सोडले, क्रमानं 2 घेतले, मग 1 सोडून पुन्हा 13 आणि पुन्हा हे 2 सोडून 16, म्हणजे या पद्धतीने आपण घेतले. आता काय करायचं, या डावीकडून उजवीकडे भरले बरं या असे. आता या दिशेने भरायचे, उजवीकडून डावीकडे भरत चालायचा, क्रमानं राहिलेले अंक. आता पहा याच्यामध्ये 1च्या नंतर 2 कुठं आहे का, 1च्या नंतर 2 नाही, म्हणजे इथं 2 येणार. त्यानंतर 3 3 कुठं आहे का, नाही, म्हणून 3 येणार. त्यानंतर 2 3 4 आहे, पण 4 येणार नाही. 5 आहे का, कुठं नाही, म्हणून 5 टाकणार. उजवीकडून भरत चाललो आपण डावीकडे. आता 2 3 5, 5च्या नंतर मग येणार तुम्हाला 6, पण 6 आहे भरलेला, मग 7 7 पण भरलेला आहे. 8 कुठं आहे का बघा, नाही, म्हणून तो 8 येणार. आता 9, 8च्या नंतर 9 9 कुठं आहे का याच्यामध्ये पहा, नाही आहे, म्हणून 9 येणार. त्याच्यानंतर 10, तर 10 आहे भरलेला. त्यानंतर 11 11 पण भरलेला आहे, पण 12 12 नाही, म्हणून 12 टाकणार. त्यानंतर 13, इथं येणार 13, पण 13 आहे इथंच, 13 अगोदरच आहे, म्हणून इथं नाही चालणार. 14 कुठं दिसतो का, 14 नाही, म्हणून 14 येणार. आणि पुढचा 15 15 कुठं आहे का याच्यात, नाही, 15. तर या पद्धतीनं आपण हे अंक पण भरून घेतले. हा झाला आता जादूचा 4x4चा चौरस कंप्लीट. पण आपण 1 ते 16 नुसार घेतलं, त्यानं काय केलं, 4 ते 19 पर्यंत असं बोललं ना, तर 1 मध्ये किती मिळवले, 3. तर मग इथं सुद्धा आपल्याला काय करायचं, कोपऱ्यावरचे अंक शोधायचे. तर याच्यामध्ये कोपऱ्यावरचे अंक शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यानं 1 मध्ये 3 मिळवले 4, तर आपण इथं 1 आणि 3 इथं 4 येणार, मग 4 आणि 3 इथं 7 येणार, इथं 16 आणि 3 19 येणार, आणि इथं 13 आणि 3 इथं 16 येणार. तर आपलं उत्तर राहील 4 7, त्यानंतर 16 आणि 19 राहील, 4 7 16 आणि 19 हे उत्तर राहणार आपलं. 4 7 16 आणि 19 ह्या ऑप्शन कोणता आहे ते टिक करा, उत्तर हे राहणार. लक्षात आलं का. हे झालं कोपऱ्यावरचा 5वा प्रश्न. जर प्रश्न आता पुढचा आपल्याला घ्यायचा 6वा, तर 6वा प्रश्न काय, 6 नंबरचा काय म्हणतो की 7 आणि 19 मध्ये कोणत्या संख्या येणार, 7 आणि 19. आता एक लक्षात ठेवा, आपण 1 ते 16 नुसार हा कंप्लीट केला, पण 4 ते 19 असं प्रश्नामध्ये आहे. तर 4 ते 19 नुसार इथं 1 नसताना इथं काय राहणार, 3 प्लस केले आहेत, आताच बोललो मी. तर इथं राहणार 1 आणि 3 4, म्हणून इथं 4 घेऊ. इथं 4 आणि 3 काय राहणार, 7 राहणार. त्यानंतर इथं 16 आणि 3 किती राहणार, 19. पूर्णच आता कंप्लीटच करू. इथं 13 आणि 3 किती राहणार, 16. किती राहणार, 16. आता सगळे चेंज करायचे बरं का. हे 15 आणि 3 किती राहणार, मग 15 नसताना इथं 18 होणार. 14 आणि 3 17 होणार. 12 आणि 3 15 होणार. 6 आणि 3 9 होणार. 7 आणि 3 10 होणार. 9 आणि 3 12 होणार.
8 आणि 3 11 होणार, 10 आणि 3 हा 13 होणार, 11 आणि 3 14 होणार, 5 आणि 3 हा 8 होणार. हा कंप्लीट केला, हा कंप्लीट केला अगोदरचा. 3 आणि 3 6 आणि 2 आणि 3 5. हा आपला रिअल तयार झाला. कारण इथं 1 ते 16 नुसार केलता, पण 1 आणि 3 4 म्हणून प्रत्येकात 3 3 प्लस केले. हे आपल्या प्रश्नानुसार आता उत्तर राहील की 7 आणि 19 मध्ये कोणत्या संख्या राहतील. आता 7 आणि 19 कुठे बघा, 7 आणि 19 दरम्यान संख्या आहेत 12 आणि 8. उत्तर काय राहणार आपलं, उत्तर राहणार 7 आणि 19 मध्ये 12 आणि 8 ह्या संख्या आहेत. कळालं का, काही प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रश्न घेऊ, प्रश्न क्रमांक 6 झाला. आता 7 नंबरचा प्रश्न. 7 काय बोलतो की 4 व 16 मध्ये कोणत्या संख्या येतात. आता 4 आणि 16 बघा कुठं आहे, हा 4 आहे आणि हा 16 आहे. तर 4 आणि 16 मध्ये कोणत्या संख्या येतात, 15 आणि 11. तर या 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 4 आणि 16 मध्ये 15 आणि 11. 15 आणि 11 ह्या संख्या असणार. तर बघा प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो की मधल्या 4 रकान्यात कोणत्या संख्या येणार. आता मधले 4 कोणते आहेत, तर मधले 4 म्हणजे 9 10 13 14 हे मधले 4 रकाने आहेत मधल्या. तर 9 10 13 14 उत्तर राहील या प्रश्नाचं 8 नंबरच्या. 9 10 13 आणि 14 ह्या संख्या येणार. आता प्रश्न क्रमांक नेक्स्ट बघू, प्रश्न क्रमांक 9. तर बघा प्रश्न क्रमांक 9 काय बोलतो की तिरकस रकान्यात 7 आणि 16 म्हणजे तिरकस हा आहे पण याच्यात 7 16 नाही आहे. मग हा बघू, तर तिरकस हा आहे आणि 7 हा 7 आणि हा 16. तर यांच्यामध्ये 13 आणि 10 संख्या येतात. असं तिरकस जर पाहिलं तर हा 13 आणि 10. मग उत्तर काय राहणार आपलं, 13 आणि 10 येणार. तर प्रश्न क्रमांक 9चं उत्तर कळालं का, 13 आणि 10 येणार. प्रश्न क्रमांक 10 काय बोलतो, तिरकस रकान्यात 4 आणि 19 यांच्यामध्ये कोणते अंक येतील. हा जो तिरकस रकाना आहे ना तिरकस, तर हा 4 आणि हा 19 यांच्यामध्ये संख्या येणार एक 9 आणि एक येणार 14. म्हणून 10 नंबरचं उत्तर काय राहील की 9 आणि 14. 9 आणि 14 हे तुमचं 10 नंबरचं उत्तर राहणार. तर बघा प्रश्न क्रमांक 11 काय बोलतो, रकान्यांची उभी त्यानंतर आडवी आणि तिरकस बेरीज समान आहे तर ती कोणती आहे. उभी आडवी आणि तिरकस बेरीज समान आहे ती कोणती. बघा हे बघा 4 आणि 18 22 22 आणि 17 म्हणजे 10 मिळवले तर 32 होतात आणि 7 मिळवले तर 39 आणि हे 7 46. बेरीज ही 46 आली. तुम्ही कुठेही अशी बेरीज करा, तिरकस आडवी उभी करा, 46च बेरीज येणार. म्हणून उत्तर राहणार तुमचं 46. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. प्रश्न 11 संपला. नेक्स्ट घेऊ. तर पहा प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न काय म्हणतो, सोबतच्या बेरजेच्या उदाहरणामध्ये समान अक्षरासाठी समान अंक व भिन्न अक्षरासाठी भिन्न अंक वापरले आहेत. तर पी व क्यू साठी अनुक्रमे कोणते अंक आहेत. या टाईपचा पोलीस भरतीला तुम्हाला मी सांगतो पक्का म्हणजे पक्का प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न असतो म्हणजे असतो एक बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किंवा अंकगणितामध्ये कोणत्याही एका भागामध्ये हा प्रश्न असतो म्हणजे असतो, लक्षात घ्या. तर पहा जरा निरीक्षण करा. निरीक्षण केलं तर सहज लक्षात येईल की आर आर आणि आर हा एकक ठिकाणची बेरीज केली तर इथंही आर येतो, इथंही आर आर म्हणजेच एकच समान अंक आहे. मग असा कोणता अंक असेल की त्यांची तिन्ही वेळेस बेरीज केली की एकक ठिकाणी आपण तोच अंक लिहिणार. तर 5 त्रिक 15 इथं समजा 5 पकडला आर 5 पकडला आर 5 पकडला 5 त्रिक 15शी मगच 5 येणार म्हणजे आर बरोबर इथेही 5च येणार. लॉजिक कळलं का की तीन अंक असे कोणते आहेत की त्यांची बेरीज केल्यानंतर एकक ठिकाणचा अंक इथं तोच येणार, कारण आरला आरच याय पाहिजे ना. मग या पद्धतीनुसार आपण असं म्हणू शकतो की 5 5 त्रिक 15 तर मग हाही आर आहे, हाही 5 असणार, हाही 5च असणार म्हणजे 555 बेरीज आहे. किती बेरीज आहे 555. आता याला जर आपण 3 न भागलं तर 3 1 3 उरले किती 2 म्हणजे 3 8 24 पुन्हा 1 उरला म्हणजे झाले 15 3 5 15 म्हणजे
आता ज्याला काटाकाटी येत नसेल त्याला स्पेशल एक वेगळं आपण लेक्चर बनवू. तर इथं 1 8 5 म्हणजे 1 8 आणि 5. तर इथं हे P साठी राहणार आणि हा Q साठी राहणार आणि हा R साठी राहणार. तर P Q अनुक्रमे पाहिजे. P साठी 1 आणि Q साठी 8. पर्याय कोणता जुळतो? 1 2 नंबर पर्याय करेक्ट उत्तर राहणार 1,8 म्हणजे पर्याय क्रमांक 2. तुम्ही ऑप्शन थ्रू जरी गेले तरी चालता. ऑप्शन थ्रू काय की समजा हे 1 आणि 8 आहे तर 5, आता तिन्ही ठिकाणी 5 येतो इथं म्हणून 5 आपण पकडला. 5 तरी 15शी 5. मग इथं Q साठी काय येणार? 8 8 तरी 24 आणि हातचा 1 15 मधला 25शी 5 पुन्हा हातचे आले 2. मग हा इथं काय इथं Q साठी 1 1 2 3 आणि हातचे 2 5. कळलं का? या पद्धतीने पर्यायाकडे जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट प्रश्न घेऊ पुढचा. बघा प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो की हे सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात, म्हणजे ही बेरीज दिली तुम्हाला, या बेरजेच्या उदाहरणामध्ये समान अक्षरासाठी समान अंक, म्हणजेच इथं M साठी 2 2 2 असेल तर प्रत्येकच M साठी खाली पण 2 2 यायला पाहिजेत. N साठी 4 इथं असेल तर इथंही 4 4च यायला पाहिजे. म्हणजे जे एकदा वापरला N साठी तर पुढच्या दुसऱ्या N साठी सुद्धा तोच अंक वापरावा लागेल असं म्हणणं आहे. आणि भिन्न अक्षर असेल तर भिन्न अंक आहे, म्हणजे भिन्न वेगळं अक्षर आलं म्हणजे N आणि M ला वेगवेगळा अंक आहे. तर L M N अनुक्रमे अंक कोणते? आता ही बेरीज खाली M M M यायला पाहिजे, म्हणजे तिन्ही अंक 1 यायला पाहिजेत. तर बघू आपण पर्यायाकडे जायचं आहे. L हा M आणि हा N का त्यांना अनुक्रमे म्हणलं ना, अनुक्रमे, तर L हा राहील, M हा आणि N हा राहिला. आता पहा इथं 6 6 6 जर घेतले आपण, हे 5 5 आणि 5 घेतले आणि इथं L साठी 1 1 1 हा पहिला पर्याय गृहीत धरला तर 6 त्रिक 18शी 8 हा चाला 1 5 त्रिक 15 आणि 1 16शी 6. मला सांगा M आणि M दोन्ही अंक समान पाहिजे का नाही? इथं समान आले का? म्हणून पर्याय हा जुळत नाही. M आणि M साठी दोन्ही अंक खाली समान यायला पाहिजे बेरजेमध्ये, म्हणून तो पर्याय नाही आहे. पण पर्याय कोणता आहे आता? तर दुसरा पर्याय चेक करा. याच पद्धतीनं परीक्षेला चेक करायचं आहे. मग हा 2 नंबरचा पर्याय घेऊ आपण. तर L हा M हा आणि N हा, तर 4 4 4 हा 8 8 8 आणि 1 1 1 खाली सगळे अंक समान यायला पाहिजे. 4 त्रिक 12शी 2 हातचा आला 1 8 त्रिक 24 आणि 1 25शी 5 आले का समान? खालचे अंक खाली समान पाहिजे ना, म्हणून पर्याय हा कट, हाही कट. 3 नंबरचा ऑप्शन घेऊ आपण. आता तुम्हाला कळालं असेल की 8 त्रिक 24शी 4 8 त्रिक 24शी 4 हातचे आले 2, मग 5 त्रिक 15 आणि 2 17शी 7 हातचा आला 1. इथं अंक वेगळे आले ना, कट, हाही पर्याय कटला, म्हणजेच अंक वेगळे आल्या. आता 4 नंबरचा ऑप्शन बघा. 4 नंबरचा ऑप्शन चेक करू. हा 8 त्रिक 24शी 4 हातचे आले 2, हातचे 2 घेतले, मग 4 त्रिक 12 आणि 2 14शी 4 समान आले. 14शी 4 पुन्हा हातचा किती आला? 1. आता हे 1 1 3 वेळेस आणि हे 1 हातचा 4 समान बेरीज झाली. पर्याय हा जुळतो. उत्तर राहील 4 नंबर ऑप्शन. कळालं का? काही प्रॉब्लेम, काही अडचण? काही अडचण नाही ना. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक पुढचा किती आहे? 14 नंबरचा प्रश्न घेऊ आपण. तर पहा प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो. 14 नंबरचा प्रश्न, सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात समान अक्षरासाठी समान अंक. समान अक्षरासाठी समान अंक म्हणजे काय की इथं R आहे, 4 घेतला तर इथंही 4च घ्यावं लागेल, इथंही 4च घ्यावं लागेल. इथं जर 9 घेतला इथंही 9 इथंही 9, कारण प्रत्येक R साठी जे अंक घेतला ते प्रत्येकासाठीच घ्यावं लागेल. आणि ही बेरीज तुम्हाला दिली. ही बेरीज मग पूर्ण होण्यासाठी तुम्हाला PQR साठी अनुक्रमे अंक कोणते? आता अनुक्रमे म्हणजे की हा P असणार, हा Q असणार, हा R असणार, क्रमानं पर्यायामध्ये दिलेले आहेत. उत्तर कसं शोधायचं बघा. पर्याय कट एक एक ठेवून बघायचा की R साठी 9 आहे, तर मग हे खाली 7 7 येतं का बघा. R साठी 9, तर मग Q साठी 2 घेऊन आणि P साठी 5 घेऊन पहा बेरीज ही पूर्ण व्हायला पाहिजेत. 9 9 घेतला तर 9 त्रिक 27शी 7 हातचे आले 2,
क्यूसाठी घ्यायचा 2, बेत्रिक 6 आणि हातचे 2 8, म्हणजे इकडं 7 आणि इथं 8 चालते का? असं नाही, 7 7 पाहिजे ना. पर्याय कटला, पर्याय कटला. मग आता काय करायचं? 2 नंबर ऑप्शन 9 घेऊ. 9 त्रिक 27 7 आले मान्य आहे, पण हातचे 2 आले डोक्यावर लिहिले, मग क्यूसाठी 2, तर इथं पण बेत्रिक 6 हाही पर्याय कटला की, हाही पर्याय कटला. मग तर पहा ऑप्शन क्रमांक 3 घेऊ आपण की 9, तर पहा ऑप्शन क्रमांक 3 घेऊ आपण की समजा आर साठी 9, क्यूसाठी 5, पीसाठी 2 आहे, तर 9 9 त्रिक 27 7, आता 5 क्यूसाठी आहे, 27 7 हातचे 2 आहेत तिथं. मग आता 5 घेतला, 5 त्रिक 15 आणि हे 2 17 7, हातचा आला 1 डोक्यावर लिहिला, आणि पीसाठी 2 आहे, बेत्रिक 6 आणि 1 7, तर इथं 7 7 बेरीज म्हणजे 777. ऑप्शन क्रमांक 3 देतो, तेच उत्तर राहिला. क्रमांक आता घेणार 15. तुम्हाला ही बेरीज दिलेली आहे, समान अंकासाठी समान अक्षर आहे, तर मग यासाठी तुम्हाला इथं बेरीज दिलेली आहे. बेरीज सिद्ध होण्यासाठी पूर्ण करण्यास अनुक्रमे बरं का, अनुक्रमे ABC साठी कोणते अंक आहेत पर्यायातले ते शोधायचे. पहा लक्ष द्या काय आहे. ऑप्शन क्रमांक जर 1 घेतला म्हणजेच हा राहील A, हा B आणि हा C, तर 6 त्रिक 18 8, मग B 9 आहे, तर 9 त्रिक 27, हे बघा 6 त्रिक 18 8, हातचा आला 1, मग 9 त्रिक 27 आणि 1 28 8, हातचे आले 2. आता बेत्रिक 6 आणि 2 8, पहिलाच ऑप्शन जुळतो, काहीच प्रॉब्लेम नाही, करेक्ट उत्तर राहील तेच. चला ठीक आहे.